गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मुंबईच्या हृदयामध्ये लाखो भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या लालबागचा राजा यंदा 33 तासाच्या भक्तिमय मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जित झाला. यावेळीचा विसर्जन सोहळा नेहमीपेक्षा वेगळा ठरला. भरती, ओहोटीचे चढ उतार, नवा स्वयंचलित तराफ्याचं तंत्रज्ञान आणि भाविकांच्या अपेक्षा यामुळे हा सोहळा थोडा तणावपूर्ण फक्त तितका भावनिकही ठरला. मिरवणुकीची सुरुवात शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून लालबागमधून बाप्पाची मिरवणूक निघाली. फुलांनी सजवलेला रथ, ढोल ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा. मुंबईच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रभर चाललेली ही मिरवणूक रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या हजारो लोकांनी बाप्पाचं दर्शन घेतलं, तर लाखो भाविकांनी या यात्रेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. यंदा मंडळाने विसर्जनासाठी गुजरातमधून एक अत्याधुनिक स्वयंचलित तराफा आणला होता. मात्र मूर्ती या तराफ्यावर चढण्यास गंभीर तांत्रिक अडचणी आल्या. भरतीमुळे पाणी वाढलं आणि मूर्ती सुरक्षितरित्या तराफ्यावर नेण्यामध्ये अपयश आलं. यामुळे तब्बल 12 तास विसर्जन प्रक्रिया रखडली. दिवसभर मूर्तीला तराफ्यावर चढवण्याचे अनेक प्रयत्न अपयशी ठरले होते. भरतीमुळे पाणी मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचल्याने ती डगमगत होती. स्वयंसेवक आणि कोळी बांधव तब्बल 3 तास मूर्तीला समतोल ठेवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी सायंकाळी 4:45 वाजता शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने मूर्ती यशस्वीरित्या तराफ्यावर चढवण्यात आली. या क्षणी भाविकांनी आनंदाने जल्लोष केला. लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीपासून तब्बल 5 किलोमीटर अंतरावर राजभवनापासून सुमारे 1.5 किलोमीटर लांब सुमारे 50 फूट खोल समुद्रामध्ये पार पाडलं जातं. आव्हानं होती, अडचणी होत्या, पण भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक प्रयत्नांमुळे अखेर बाप्पाला भक्तिमय निरोप देण्यात यश आलं. मुंबईकर पुन्हा एकदा बाप्पाला म्हणाले, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा. धन्यवाद.